श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता वाजले होते 9, रात्रीचे 9 बरं. आणि हे बघा, माझी जाऊ आणि वासरा गेले होते भाजीपाला आणण्यासाठी आठवडी बाजारातून. आणि त्याने भाजीपाला आणला होता. पण आता आम्ही अगोदर जेवण करणार होतो, कारण डुग्गू झोपून होता आणि नंतर भाजीपाला सोडणार होतो, कारण वेळ भरपूर झाला होता. आणि यांनी दुपारच्या ड्युटीला गेलो. तर बघा, आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं असेल. आणि नंतर मग माझी जाऊ भाजीपाला सोडण्यासाठी बसली, कारण तो तसाच भरून ठेवला असता तर आणखी खराब होत होता. म्हणून म्हटलं जेवण करून सोडू. तर हे बघा, तिथं तिचं कांदे वगैरे निवडून आणि सगळं पन्न्या खुल्या करून ठेवणं चालू होतं. आणि मला सांगत पण होती का एवढं एवढं होतं, असं होतं, तसं होतं. आणि सोबतच्या बाईसोबत गेली होती पण म्हणून तिचं सांगणं चालू होतं. आणि मी सिरियल बघत होती आणि तिचं ऐकत पण होती आणि ते भाजीपाला पूर्ण सोडून निवडून ठेवत होती. हे बघा, आणि आमचं जेवण झालं होतं. सगळे उचलवाचल करून ठेवलं होतं. माझी पाण्याची बॉटल आणि गिलास तिथंच राहिला होता. आणि मी सिरियल बघत होते. तुम्ही बघता का सिरियल तर कमेंटमध्ये सांगा. आणि ती भाजीपाला सोडत होती आणि यांचा टाईम झाला होता, कारण यांनी 11 वाजता घरी येते. तरी मी यांच्यासाठी पाणी गरम लावत होती, कारण यांना म्हणजे कोणताही सीजन असो गरम पाणीच पाहिजे, थोडंसं नाही थोडंसं. म्हणून मग मी यांच्यासाठी हीटर लावत होती पाण्याचं. आणि डुग्गू मस्त झोपला होता. आणि हे बघा, मी डुग्गूसाठी गावाला गेली होती तर सायकल आणली होती. तर त्याचा व्हिडिओ मी टाकला नाही आणि तिकडला व्हिडिओ घेतला पण नाही, पण एखादी वेळेस आमच्या प्लॅटफॉर्मचा व्हिडिओ घेईलच. त्याच्यानंतर हे आले आणि यांच्यासाठी बाजारातून खारा आणला होता. तर यांच्यासाठी आज चाय नाही, गुळ नव्हता, तर खाऱ्याचा नाश्ता देणार होती. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जावा. आणि तुमच्या इकडे आठवडी बाजार भरते काय? तुम्ही बाजारामध्ये काय काय आणता, कोणता भाजीपाला आणता ते पण कमेंटमध्ये सांगा. चला भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.